मुळात माणिकराव कोकाटेसारखा असंवेदनशील माणूस, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती वादग्रस्त विधानं करणारा माणूस, माननीय छगनरावजी भुजबळ यांच्यावरती वादग्रस्त वक्तव्य करणारा माणूस, खऱ्या अर्थानं सार्वजनिक जीवनामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय बोलावं याचा कॉमन सेन्स जर या व्यक्तीला नसेल तर अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असू नये अशी आम्ही वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे. आणि आता तर न्यायालयानेच त्यांच्यावरती शिक्षा सुनावलेली आहे. त्यामुळं अशा डागी मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अजिबात अधिकार नाही. अजितदादा पवारांचाच पक्ष हाच मुळामध्ये डागी मंत्र्यांचा, डागी आमदारांचा, कारखानदारांचा, वतनदारांचा, जमिनी हडप करणाऱ्यांचा आहे. त्यामुळे यात वेगळं असं काही नाही. अनेक माणसं, अनेक मंत्री घरी जाऊ शकतात. फक्त कोर्टामध्ये केसेस पेंडिंग आहेत, हेरिंगवर हेरिंग होतात, पुढे ढकलल्या जातात, म्हणून काही माणसं फक्त कातडी बचाव आहे आता सध्या. अनेक माणसं घरी जाऊ शकतात. अशी कोणती माणसं आहेत की तुम्ही